जय भीम. मी रमेश कटके. आज बहुजन संघटक विशेष लेक्चर सिरीज या अंतर्गत संविधान प्रबोधन माला चला संविधान समजून घेऊया यामध्ये आजचा हा दिवस तिसरा आहे आणि भाग 3 आहे. संविधानाचे आपल्याला माहीत आहे की एकूण 22 भाग आहेत आणि त्यामध्ये 395 कलमं आहेत आणि 12 परिशिष्ट आहेत. तर या संविधान प्रबोधन माला या अंतर्गत आजचा जो विषय आहे तो आहे मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. या फंडामेंटल राईट्सच्या अंतर्गत संविधानाच्या आर्टिकल 12 ते 35 मध्ये फंडामेंटल राईट्स उद्घृत केलेले आहेत. आर्टिकल 12 ते 35 मध्ये ज्या पद्धतीने संविधानाची संरचना केलेली आहे भाग 3 मध्ये, त्यावरून आपल्याला त्याचे महत्त्व लक्षात येतं. आपल्याला माहीत आहे की भारतीय संविधान हे आपल्या देशाचं भवितव्य आणि आपल्या देशातील ज्या भविष्यातील ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं पूर्ण निदान करतं आणि देशाला एक दिशा देण्याचं काम करतं. 1947 पूर्वी जेव्हा संविधान निर्माण व्हायचं होतं तेव्हा देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची सुरुवात झाली आणि 13 डिसेंबरला संविधान सभेचे अध्यक्ष निवडण्यात आले. 29 ऑगस्ट 1947ला संविधान सभेची मसुदा समिती तयार झाली. त्या मसुदा समितीने 21 फेब्रुवारी 1948ला संविधानाचा मसुदा संविधान सभेसमोर मांडला आणि त्यानुसार संविधानामध्ये जे प्रोव्हिजन्स आहेत ते प्रोव्हिजन्स आपल्याला दिसून येतात. तर संविधानाचे एकूण भाग 22 आहेत. त्यापैकीचा पहिला भाग हा संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र, दुसऱ्या भागामध्ये नागरिकत्व, भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आणि भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्य. हॅलो, हॅलो, माझा आवाज येतो? प्लीज कॉमेंट करा. हॅलो, हॅलो, हां, मला असं वाटतं की आता माझा आवाज येतोय. मी सुरुवात करतोय. सर्व बंधू भगिनी आणि सर्व भारताचे नागरिक यांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमस्कार. आज बहुजन संघटक विषय लेक्चर सिरीज अंतर्गत संविधान प्रबोधन माला चला संविधान समजून घेऊया यामध्ये आजचा भाग क्रमांक 3 आहे आणि संविधानाचा भाग 3 मध्ये मूलभूत हक्क किंवा ज्याला आपण फंडामेंटल राईट्स असं म्हणतो, या भागामध्ये संविधानाच्या 3ऱ्या भागामध्ये आर्टिकल 12 ते 35 असे हे कलम दिलेले आहेत आणि या अंतर्गत भारतीय संविधानाच्या निर्मितीनंतर साधारणतः 26 जानेवारी 1950 पासून आपण जी डेमोक्रेसी किंवा जी शासन व्यवस्था जी अनुभवतो आहे ती दिलेली आहे. आपल्याला एक माहीत असेल भारतीय संविधानाच्या बद्दल
की भारतीय संविधानाला युनायटेड नेशन किंवा जागतिक लेवलच्या अनेक संघटनांनी, जसं युनायटेड नेशनचे जवळपास 193 देश मेंबर आहेत आणि त्या देशामध्ये सर्वात उत्कृष्ट संविधान भारताचं संविधान आहे. त्याला बेस्ट डॉक्युमेंट इन द वर्ल्ड असं पण म्हणतात. कारण काय? कारण भारतीय संविधान हे जगातल्या सर्व देशांच्या संविधानापेक्षा सर्वात मोठं संविधान आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की या संविधानामध्ये व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठीचे सर्व मूलभूत हक्क, मूलभूत अधिकार, त्याला त्याचे जगण्याचे सिद्धांत, ह्या गोष्टींचा अंतर्भाव यामध्ये केलेला आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज अ बेस ऑफ अवर डेमोक्रेसी. भारतीय लोकशाहीचा पाया जो आहे ते आपलं संविधान आहे. आणि बाबासाहेबांचं म्हणणं असं आहे की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज इक्वइंग बुद्धिझम. भारताचं संविधान हा जे आहे ते बुद्ध धम्माचा प्रतिध्वनी पण आहे. या संविधानामध्ये नेमकं काय आहे? संविधान म्हणजे नेमकं काय आहे? तर सुरुवातीला आपण संविधानाची ओळख करून घेऊया. त्यानंतर संविधानातील जे मूलभूत हक्क, त्यानंतर संविधानाचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आणि या मूलभूत हक्क किंवा अधिकार फंडामेंटल राईट्समध्ये नेमकं काय दिलेलं आहे याबद्दल आपण चर्चा करूया. त्यानंतर या संविधानाच्या बद्दलचं आजचं काय परिप्रेक्ष्य आहे, आजच्या काळामध्ये संविधानाची काय महत्त्व आहे आणि त्याची काय दिशा असली पाहिजे याबद्दल आपण चर्चा करूया. तर संविधान म्हणजे काय? संविधान हे देशातील लोकांच्या आकांक्षांचे व्यक्त रूप असते. संविधान हे देशाची तत्त्वप्रणाली मांडण्याचे साधन असते. संविधान हे देशातील सर्व लोकसमूहाच्या हितांचे प्रतिनिधित्व करणारा असा सर्वसामान्य उच्चतम कायदा असतो. संविधान म्हणजे एक आधुनिक राष्ट्र घडविण्याचा सामूहिक निर्धार असतो. एखाद्या देशात त्या देशाची सत्ता वापरणाऱ्या किंवा त्यांच्याशी संबंधित ज्या विविध संस्था विभाग असतात ते सर्व एकमेकाशी विशिष्ट नियमाने जोडलेले असतात व त्या नियमानुसारच ते आपापले कार्य करतात. देशातील या सर्व घटकांचे, संस्थांचे, विभागांचे कार्य, त्यांचे अधिकार व त्यांची मर्यादा स्पष्ट करणाऱ्या नियमांना राज्यघटना अथवा संविधान असं म्हणतात. भारतीय संविधानाच्या किंवा राज्यघटनेची निर्मितीची प्रक्रिया कशी सुरू झाली हे आपल्याला सर्वश्रुत आहे. कॅबिनेट मिशननी 1946 साली प्रांतिक विधिमंडळावर निवडून आलेल्या सदस्यांच्या मधून संविधान सभेमध्ये एकूण 383 सदस्य निवडले होते आणि त्यांची घटना समिती निर्माण झाली. त्यापैकी काँग्रेसला 212, मुस्लिम लीगला 73 आणि इतर पक्षांना 11 जागा मिळाल्या. आणि संस्थानासाठी असलेल्या ज्या 97 जागा होत्या त्याच्या निवडणुका झाल्या नाहीत, तर त्यांच्या नियुक्त्या झाल्या प्रतिनिधींच्या. मुस्लिम लीगने संविधानावर बहिष्कार टाकला होता आणि घटना समितीमध्ये दिग्गज लोक होते. आपल्याला माहीत आहे, जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल, राधाकृष्णन, मौलाना आझाद आणि बाबासाहेब आंबेडकर असे हे धुरीण व्यक्ती संविधान सभेमध्ये होते. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला सुरू झाली आणि 11 डिसेंबरच्या संविधान सभेच्या बैठकीमध्ये सभेचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली आणि 29 ऑगस्ट 47ला मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांनी आपला पदभार घेतला. 21 फेब्रुवारी 1948 साली बाबासाहेबांनी संविधानामध्ये मसुदा संविधान सभेमध्ये सादर केला आणि 4 नोव्हेंबर 47 पासून ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंतचा एवढा प्रदीर्घ काळ संविधानावर चर्चा झाली. आणि या चर्चेमध्ये नागरिकांकडून आलेल्या 7635 ज्या सूचना होत्या त्यापैकी 2473 सूचना सभेने विचारार्थ घेतल्या. अशा प्रकारचं हे संविधान आपल्याला याच्याबद्दलची माहिती आहे. तर संविधान निर्मितीत अनेक मान्यवरांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे, ज्यांचा उल्लेख स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधान सभेतील शेवटच्या भाषणात केला आहे. या सर्व प्रक्रियेत मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिली. मसुदा समितीने अन्य सदस्य काही आजारपण, परदेश वास्तव्य, मृत्यू अशा अनेक कारणांनी या ना त्या कामात सहभागी होऊ शकले नाहीत. संविधान सभेत सदस्यांनी केलेल्या विविध सूचना कायदेशीर भाषेत आणि सर्वमान्य अशा पद्धतीने
शब्दबद्ध करणे तसेच चर्चेतील मुद्द्याबाबत इतर देशांच्या संविधानामध्ये असलेल्या तरतुदी सदस्यांच्या माहितीसाठी प्रस्तुत करणे जबाबदाऱ्या बाबासाहेब इत्यादी जबाबदाऱ्या बाबासाहेब पार पाडत होते. त्यांच्या परस्पर इतर लोकांच्या संविधान सभेच्या सदस्यांच्या परस्पर विरोधी मतामतांतरातून सर्व भारतीयांना सन्मानाची हमी आणि विकासाची संधी देणारे संविधान सर्वसंमतीने बनविले. यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व सभेचे सदस्य यांचे आपण ऋणी राहिले पाहिजे असे सांगितले. संविधानाच्या उद्देशिकेतील महत्त्वाची शब्दावली आपल्याला माहीत आहे. न्याय, जो की सामाजिक, आर्थिक, राजनैतिक नागरिकांची मध्ये जात, धर्म व लिंग यावर भेदभाव नसायला पाहिजे. स्वातंत्र्यामध्ये विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य आहे. समतेमध्ये दर्जाची व संधीची समानता आहे. कायद्यासमोर सर्व नागरिक समान आहेत. आणि बंधुतेमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता. आणि संविधान हे देशाला सार्वभौम करते आहे. त्यामुळे या देशामध्ये कोणी आपली हुकुमशाही किंवा आपलं मत इतरांवर लादू शकत नाही अशा तरतुदी संविधानामध्ये आहे. संविधानाचं आणखी एक मूळ वैशिष्ट्य असं आहे की ते समाजवादी आहे. लोकशाही समाजवादी प्रणालीमध्ये मिश्र अर्थव्यवस्था असते आणि सार्वजनिक व खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते. सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे लोकशाही समाजवादी प्रणाली दारिद्र्य, अज्ञान, अनारोग्य आणि संधीतील असमानता दूर करते. विशेष म्हणजे भारताची समाजवादी प्रणाली ही सर्व उत्पादन साधनाचे व वितरण व्यवस्थेचे राष्ट्रीयकरण करणारी व खाजगी मालमत्ता रद्द करणारी साम्यवादी समाजवादी किंवा राष्ट्रीय समाजवादी प्रणाली नसून लोकशाही समाजवादी प्रणाली आहे. संविधानानुसार आपला देश हा प्रजासत्ताक आहे. याच्यामध्ये सर्व अधिकारी जनतेला आहे. म्हणूनच संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरुवात वी द पीपल किंवा आम्ही भारताचे लोक यापासून झालेली आहे. प्रजासत्ताक पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख हा नेहमी 5 वर्षांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडला जातो. आणि संविधानाचा पुढचा भाग असा आहे की तो व्यक्तीला न्याय देण्यासाठी तत्पर असते. सामाजिक न्याय म्हणजे जात, वर्ण, वंश, धर्म, लिंग इत्यादी घटकावर आधारित कोणत्याही सामाजिक भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान वागणूक दिली जाते. आर्थिक न्याय, राजकीय न्याय अशा आणि सामाजिक न्याय हे या संविधानाचे वैशिष्ट्य आहेत. तर याच्यामधलं मूळ भाग 3 जो आहे, मूलभूत हक्कामध्ये नेमकं काय काय कोणकोणते कलम आहेत, या कलमांचं काय अस्तित्व आहे किंवा त्याचं एलॅबरेशन कसं आहे याच्याविषयी मी आपल्याला पहिल्यांदा सांगतो. कलम 12 मध्ये व्याख्या दिलेल्या आहेत मूलभूत हक्काच्या संबंधित असलेल्या. त्यामध्ये मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे हे पण दिलेले आहे, याच्यावर आधारित आहे. त्यानंतर आर्टिकल 13 मध्ये संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी भारताच्या राज्यक्षेत्रात अंमलात असलेले सर्व कायदे ते जेथवर या भागाच्या तरतुदीशी विसंगत असतील तेथवर अशा विसंगतीच्या व्याप्तीपुरते शून्यवत असतील असा मूलभूत हक्काशी संबंधित असलेला जो 12 आणि 13 कलमामध्ये हा भाग आहे. कलम 14 जे आहे संविधानातलं, हे कलम 14 ते कलम 18 हे समानतेच्या हक्काचे संबंधित कलम आहेत. याच्यामध्ये कलम 14 मध्ये कायद्यापुढे समानता, कलम 15 मध्ये धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. कलम 16 मध्ये सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबीमध्ये समान संधी म्हणजे इक्वल रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व. याच्यामध्ये मग आरक्षण आहे, जे विकर सेक्शन आहे त्यांच्या आरक्षणाची सुविधा केलेली आहे. कलम 17 मध्ये अनटचॅबिलिटीचं इरॅडिकेशन आहे किंवा अस्पृश्यता नष्ट करण्याचं प्रोव्हिजन आहे. कलम 18 मध्ये सर्व जे पूर्वीचे राजे महाराजे संस्थानिक होते यांचे सर्वांचे खिताब जे होते किंवा पद होते ते नष्ट केले आणि सर्वांनाच एका समान रेषेमध्ये गणण्यात आलेलं आहे. कलम 19 ते 22 पर्यंत जे दुसरं प्रकरण आहे, भाग 3 मधलं मूलभूत हक्क किंवा फंडामेंटल राईट्स मधलं पहिलं चॅप्टर जे आहे ते समानतेचं चॅप्टर आहे, कलम 14 ते 18चं. दुसरं चॅप्टर आहे या भागातलं स्वातंत्र्याचा हक्क
स्वातंत्र्याच्या हक्काच्या बद्दलचं, ते कलम 19 ते कलम 22. कलम 19 मध्ये भाषण स्वातंत्र्याच्या संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण आहे. कलम 20 मध्ये अपराधाबद्दलच्या दोष सिद्धीबाबतचं संरक्षण आहे. कलम 21 मध्ये जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण आहे. कलम 21 क मध्ये शिक्षणाचा हक्क आहे. कलम 22 मध्ये विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण याविषयीचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यातलं तिसरं चॅप्टर आहे भाग 3 मधलं शोषणाविरुद्धचा हक्क, जो की फंडामेंटल राईट आहे. तो आर्टिकल 23-24 यामध्ये दिला आहे. आर्टिकल 23 मध्ये माणसांचा अव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई करण्यात आलेली आहे. कलम 24 मध्ये कारखान्यामध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई करण्यात आलेली आहे. पुढचं 5वं चॅप्टर आहे या भागातलं धर्म स्वातंत्र्याचा हक्क. कलम 25, 26, 27 आणि 28 असे याचे कलम आहेत किंवा आर्टिकल्स आहेत. कलम 25 मध्ये सदसद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य व धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार याचा अंतर्भाव आहे. कलम 26 मध्ये धर्मविषयक व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य आहे. कलम 27 मध्ये एखाद्या धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबतचं स्वातंत्र्य आहे. कलम 28 मध्ये विवेचित शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतचे स्वातंत्र्य आहे. पुढचं 6वं चॅप्टर आहे या भागामध्ये फंडामेंटल राईट्समध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. यामध्ये आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30 आहे. तर आर्टिकल 29 मध्ये अल्पसंख्याक वर्गाच्या हिताचे संरक्षण, आर्टिकल 30 मध्ये अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क या गोष्टीचा उहापोह केलेला आहे. 7वं चॅप्टर आहे विवक्षित कायद्यांची व्यापृत्ती. यामध्ये कलम 31 क या 31 क आर्टिकलमध्ये संपदांचे संपादन इत्यादी करता तरतूद करणाऱ्या कायद्यांची व्याप्ती आहे. कलम 31 हे निरसित करण्यात आलेलं आहे संविधानातून. चॅप्टर 8 आहे संविधानातली भाग 3 मधलं फंडामेंटल राईट मधलं विवक्षित कायद्यांची व्याप्ती. यामध्ये 21 ख कलम आहे. याच्यामध्ये विवक्षित अधिनियम व विनिमय विधिग्राह्य करणे म्हणजे कायद्यानुसार त्याला मान्यता देणे. कलम 31 ग मध्ये विवक्षित निदेशक तत्वे अंमलात आणणाऱ्या कायद्याची व्याप्ती. पुढचं चॅप्टर 8वं चॅप्टर आहे सार्वजनिक उपाययोजनांचा हक्क. यामध्ये आर्टिकल 32, 33, 34 आणि 35. यामध्ये आर्टिकल 32 मध्ये या भागाने प्रदान केलेले हक्क बजावण्याकरता उपाय आणि कलम 33 मध्ये या भागाने प्रदान केलेले हक्क हे सेना इत्यादींना लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेत अधिकार आहे याचा उल्लेख केलेला आहे. कलम 34 मध्ये एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना या भागाने प्रदान केलेल्या हक्कांवर निर्बंध घालण्याविषयीचं प्रावधान आहे. आणि कलम 35 मध्ये जे फंडामेंटल राईट्सचं सर्वात या भागातलं सर्वात शेवटचं कलम आहे. याच्यामध्ये या भागांच्या तरतुदीच्या अंमलबजावणीची विधिविधान किंवा नियम दिलेले आहेत. तर अशा प्रकारे आर्टिकल 12 ते आर्टिकल 35 मध्ये व्यक्तीचे फंडामेंटल राईट्स याबद्दलचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आता व्यक्तीचे फंडामेंटल राईट्स म्हणजे काय, तर यामध्ये आर्टिकल 12 आणि 13 आपण बघितला, ज्याच्यामध्ये 12 मध्ये व्याख्या आहेत आणि 13 मध्ये मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे नूतनीकरण करणारे कायदे याचा उल्लेख आहे. आर्टिकल 14 ते आर्टिकल जे पुढचे आर्टिकल 18 पर्यंत जे आहे हे मात्र संविधानाचं अतिशय महत्त्वाची कलमं आहेत. याच्यामध्ये आर्टिकल 14 मध्ये जे कायद्यापुढे जे समानता आहे, समानतेचा जो हक्क आहे, यामध्ये राज्य कोणत्याही व्यक्ती भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही. म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ. भारताचा कोणताही नागरिक असो, तो कुठल्याही जाती धर्म पंथ वर्गाचा असो, त्याला कायद्याच्या समोर इक्वल राईट्स आहेत आर्टिकल 14 मध्ये. आणि आर्टिकल 14 मध्ये मग कायद्यापुढे समानता असल्यामुळे धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून कोणासोबत
भेदभाव करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. यामध्ये राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा केवळ धर्म, वंश, जात किंवा लिंग, जन्मस्थान यापैकी कोणत्याही कारणावरून त्याच्याविषयी भेदभाव करणार नाही. त्यामध्ये केवळ धर्म, वंश, जात, लिंग याच्यामुळे जन्मस्थान अथवा त्यापैकी कोणत्याही कारणावरून कोणताही नागरिक दुकाने, सार्वजनिक उपाहारगृहे, हॉटेल, सार्वजनिक करमणुकीचे स्थाने यामध्ये प्रवेश करू शकेल. त्याला बंदी असणार नाही. पूर्णतः किंवा अंशतः राज्याच्या पैशाने राखलेल्या अथवा सर्वसाधारण जनतेच्या उपयोगाकरता खास नेमून दिलेल्या विहिरी, तलाव, स्नानघाट, रस्ते, सार्वजनिक उपयोगाच्या सर्व ठिकाणी तो वावर करू शकतो. त्याला कुठलंही बंधन राहणार नाही. याविषयी या अनुच्छेदामध्ये स्त्री आणि पुरुषामधला भेद नष्ट करण्यात आलेला आहे. स्त्री असो, पुरुष असो, बालक असो, बालिका असो, प्रौढ नागरिक असो, कोणी असो, तो आर्टिकल 14 नुसार त्याला इक्वल स्टेटस ऑफ राईट आहे, म्हणजे समान अधिकार देण्यात आलेले आहे. यामधलंच कलम जे पुढचं कलम जे आहे 15 कलमामध्ये मग धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करता येत नसल्यामुळे त्याला त्याच्या धर्माचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. तो त्याच्या धर्मामधले जे काही मूलभूत सिद्धांत असतील किंवा तत्वे असेल तो व्यवस्थितपणे त्याचा अंगीकार करू शकतो. पुढचा आर्टिकल 15 ते 18 मधील सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबीमध्ये समान संधी हे आर्टिकल 16 आहे. या आर्टिकल 16 मध्ये रिझर्वेशन्स किंवा आरक्षण, लोकांचे प्रतिनिधित्व, विशेषतः वीकर सेक्शन जो आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब या वर्गांना राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवायोजन किंवा नियुक्ती यासंबंधीच्या बाबीमध्ये सर्व नागरिकास समान संधी असेल. यामध्ये आर्टिकल 16 मध्ये 16(4) जे आहे याच्यामध्ये नोकरीची संधी आहे, शिक्षणातील संधी आहे, त्यामधील त्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. त्यामध्ये मग त्याला सेवेत असताना सेवेमध्ये रिझर्वेशन इन प्रमोशन्स ह्या गोष्टीचा पण तो उपभोग घेऊ शकतो. या आर्टिकल 16(4) मध्ये या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे राज्यांच्या सेवांमध्ये नागरिकांच्या ज्या कोणत्याही मागासवर्गीयाला राज्याच्या मते पर्याप्त प्रतिनिधित्व नाही अशा वर्गाकरता नियुक्ती किंवा पदे राखून ठेवण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. 4(क) मध्ये आर्टिकल 16(4) मध्ये कोणत्याही गोष्टीमुळे राज्याच्या नियंत्रणाखालील क्षेत्रामध्ये ज्या अनुसूचित जातींना किंवा अनुसूचित जनजातींना त्या राज्याच्या मध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व देण्यात आलेले नसेल त्यांना राज्याच्या नियंत्रणाखालील सेवामध्ये कोणत्याही वर्गामध्ये किंवा वर्गामध्ये परिणामस्वरूप ज्येष्ठतेसह म्हणजे रिझर्वेशननुसार प्रमोशनमध्येही संधी देण्यात आलेल्या आहेत. तर अशा प्रकारचं कलम 14, कलम 15 आणि कलम 16. कलम 17 मध्ये अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. म्हणजे पूर्वीचे ज्या धर्मामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स आणि इतर OBC वर्गांना जे अस्पृश्यता, विशेषतः शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांना अस्पृश्य म्हणून त्यातही बाबासाहेबांनी ज्याला असं कास्ट इन इंडियामध्ये असं म्हटलेलं आहे की जे लोक होते, जे अस्पृश्य लोक होते त्याला ब्रोकन मॅन असा शब्द बाबासाहेबांनी दिलेला. या ब्रोकन मॅनसाठी किंवा विस्कटीत लोकांसाठी जे धर्मानी, विशेषतः हिंदू धर्मानी ज्यांना जातीच्या बाहेर टाकून त्यांचा बाट करणे किंवा अस्पृश्यता म्हणून त्यांच्याशी वागणूक करणे, त्यांच्या प्रोटेक्शनसाठी आर्टिकल 17चं प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे. अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता लादणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल. पुढे या कायद्यावर अनेक कायदे झाले, परंतु 1989 मध्ये प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट झाला. त्याचे रूल्स 1995 मध्ये त्याचे रूल्स पण झाले आणि त्यानुसार आपल्याला सर्वांना माहीत आहे की प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार मग या वर्गाला कोर्टांमधून न्याय आणि हक्क मिळू शकतो. पुढचं कलम आहे 18. हे 18 कलम हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं कलम आहे. आर्टिकल जसं 14 हे समतेचं आहे. समतेने मागच्या 2000 वर्षामध्ये ज्या व्यक्तींना, ज्या वर्गाला, विशेषतः अनुसूचित जाती जमातीच्या वर्गाला
हे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक हक्क नाकारले होते, त्या 2000 वर्षाच्या पूर्ण परंपरांना आर्टिकल 14ने एका स्ट्रोकनी नष्ट करून टाकलेलं आहे. आणि आर्टिकल 17 त्यांना मग राईट किंवा लिगल प्रोटेक्शन दिलेलं आहे. आर्टिकल 18 परत काय केलं तर पूर्वी जे राजे महाराजे असायचे यांना विशेष अधिकार होते, त्यांना सरकारच्या मार्फत विशेष पगार मिळायचा, त्यांचं स्टेटससाठी गव्हर्नमेंटच्या मार्फत प्रोव्हिजन्स केल्या जायचे आणि समाजामध्ये त्यांना एक वेगळ्या प्रकारचा मान सन्मान असायचा. परंतु आर्टिकल 18 काय केलं की सगळ्या लोकांना एका लाईनमध्ये उभं केलेलं आहे. मग तो देशाचा राष्ट्रपती असो की देशातला एखादा भिकारी असो किंवा अस्पृश्य असो, त्या सर्वांना इक्वल स्टेटस मिळालेला आहे. आणि मग जे राजे महाराजे वगैरे होते त्यांचे सर्व जे टायटल्स होते ते टायटल गोठवण्यात आलेले आहेत आर्टिकल 18 मग भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकी देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही देशाच्या परवानगीशिवाय. पुढचं की भारताची नागरिक नसलेली कोणतीही व्यक्ती ती राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करत असताना राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. हे त्याला बंधनं घातलेले आहेत. राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करणारी कोणतीही व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय परकीय देशाकडून किंवा त्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही प्रकारची कोणतीही भेट किंवा वित्तलब्धी किंवा पद स्वीकारणार नाही असं याचं आहे. आता पुढचं चॅप्टर आहे चॅप्टर 2. याच्यामध्ये स्वातंत्र्याचा हक्क. आपण जे आर्टिकल 14 ते आर्टिकल 18 जे बघत होतो हा समतेचा अधिकार नागरिकांचा. आर्टिकल 19 पासून तर आर्टिकल 22 पर्यंत जे आहे तो या आर्टिकलनुसार स्वातंत्र्याचा हक्क आहे. मग या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये काय तर भाषण स्वातंत्र्य, त्याच्यामध्ये याच्याविषयीचे विवेचित हक्क. मग आर्टिकल 19(1) भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा अधिकार. आर्टिकल 19(1) शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार. तुम्ही कुठल्याही प्रकारचं शस्त्र हातात न घेता शांततेने एकत्रित येऊ शकता, सभा घेऊ शकता, निदर्शनं करू शकता, परंतु हे सर्व तुमच्या ॲक्टिव्हिटीज शांततेने झालेल्या असल्या पाहिजेत. 19(1) नुसार अधिसंध व संघ बनवण्याचा अधिकार. म्हणजे तुम्ही संघटना स्थापन करू शकता, त्या संघटनेमध्ये संविधानाला जे अभिप्रेत आहे ते ध्येय उद्देश ठेवू शकता. आर्टिकल 19(1) भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा आपल्याला अधिकार आहे. मग तो भारतातल्या राज्यामध्ये कुठेही वास्तव्य करू शकतो, कुठेही संचार करू शकतो. आणि 19(1) भारताच्या राज्य क्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा, स्थायी होण्याचा आणि कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालवण्याचा व्यक्तीला अधिकार आहे. हे आर्टिकल 19 नुसार सर्व नागरिकास मिळालेले हे मूलभूत हक्क आहेत, ते ज्याला आपण स्वातंत्र्याचा हक्क म्हणतो. पुढचं कलम आहे ते कलम 20. याच्यामध्ये अपराधाबद्दलच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण आहे. जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला असेल ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याच्या त्यामुळे भंग झाल्याखेरीज अशा कोणत्याही अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही. म्हणजे जोपर्यंत एखाद्या व्यक्तीवर जर एखादा दोष टाकण्यात आला तो दोष जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला दोषी म्हणून मानण्यात येणार नाही. तसेच तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा करता आली असती त्यापेक्षा अधिक शिक्षेस ती पात्र ठरवली जाणार नाही. म्हणजे ज्यांनी जो अपराध केला असेल त्याला कायद्यानुसार कोर्टाच्या निवाड्यानुसार जी शिक्षा होईल तोपर्यंत त्याला प्रोटेक्शन या आर्टिकल 20 नुसार मिळणार आहे. आर्टिकल 21 काय आहे तर जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य याचं संरक्षण. म्हणजे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य याचं संरक्षण देत असताना कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती व त्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. म्हणजे कायद्याने त्याला एखादी प्रोसिजर जी आहे ती प्रोसिजर पूर्ण करण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्याच्यापासून त्याला कोणीही वंचित ठेवू शकत नाही. त्यामध्ये राज्य हे 6 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कायद्याने ठरविल्यानुसार शिक्षण देईल. म्हणजे 6 ते 14 या वयोगटातील मुलाला फंडामेंटल राईट्सनुसार त्याला एज्युकेशन दिलं पाहिजे. तर हे आहे. आणि 22 जे कलम आहे जे स्वातंत्र्याच्या हक्कामधलं कलम आहे
यामध्ये अटक झालेल्या कोणत्याही व्यक्तीस अशा अटकेची कारणे शक्य तितक्या लवकर तिला कळविल्याशिवाय हवालातील स्थानबद्ध करण्यात येणार नाही किंवा आपल्या पसंतीच्या विधी व्यवसायाचा विचार घेण्याचा व त्याच्याकरवी बचाव करण्याचा हक्क तिला नाकारला जाणार नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीवर जर आरोप असेल तर त्याला त्याची बाजू मांडण्याचा पूर्ण चान्स आर्टिकल 22 नुसार संविधानाने दिले आहे, जो की त्याच्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे. या आर्टिकलनुसार बरेचसे 5-6 प्रकारचे खंड आहेत. मग न्यायालयामध्ये तो न्याय मागू शकतो, त्याच्यावर जो काही अन्याय होत असेल त्याची बाजू मांडण्यासाठी तो आपला वकील ठेवू शकतो किंवा स्वतःची बाजू तो मांडू शकतो. आर्टिकल 23 ते आर्टिकल 24 हे दोन जे कलम आहेत ते शोषणाविषयीचे विरुद्धचे हक्क आहेत. म्हणजे माणसाचा अपव्यापार किंवा वेठबिगारी यांना मनाई आहे. एखाद्या व्यक्तीला तुम्ही हायजॅक करून घेऊ शकत नाही किंवा त्याला वेठबिगार म्हणून ठेवू शकत नाही, त्याला विना परवानगीशिवाय त्याच्या हक्काला अबाधित होईल अशा प्रकारे त्याला तुम्ही त्याच्यावर काम लादू शकत नाही. आणि जर काम दिलं असेल तर त्याला त्याचा मेहनताना तुम्हाला द्यावाच लागेल. म्हणजे माणसाचा अव्यापार किंवा बिगार व्यवसाय व त्यासारख्या अन्य स्वरूपातील वेठबिगारीस मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक प्रयोजनाकरता सेवा करायला लावण्यास राज्याला या आर्टिकल 23(2) नुसार कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होणार नाही. अशी सेवा करायला लावताना केवळ धर्म, वंश, जात, वर्ग या विभागावरून त्याच्यासोबत भेदभाव केला जाणार नाही. आर्टिकल 24 मध्ये कारखाने इत्यादीमध्ये बालक कामगारांना ठेवण्यास मनाई करण्यात आलेली आहे. आणि पुढचं चॅप्टर जे आहे आर्टिकल 25 ते आर्टिकल 28 मध्ये धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे. मग तुम्ही कुठल्याही धर्माचे असा तर तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीनुसार स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्तपणे प्रकटीकरण करू शकता, आचरण करू शकता आणि प्रचार प्रसार करू शकता. सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांच्या या भागातील अन्य तरतुदीच्या अधीने सद्विवेक बुद्धीच्या स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याच्या, आचरण्याच्या, त्याचा प्रचार करण्याच्या अधिकाराला सर्व व्यक्ती सारखाच हकदार असणार आहे. त्यानुसार धर्माचरणाशी निगडीत असेल अशा कोणत्याही आर्थिक, वित्तीय, राजनैतिक अथवा धार्मिक कार्याचे विनिमय करणाऱ्या, त्याच्या कामावर निर्बंध घालणाऱ्या, सामाजिक कल्याण सुधारणा याबाबत अथवा सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था, हिंदूचे सर्व गट किंवा इतर धर्माचे गट याविषयी त्याला पूर्णपणे स्वातंत्र्य असणार आहे. जसं की शीख धर्मामध्ये कृपण धारण करू शकतो तो, कारण तो त्यांच्या धर्मामध्ये दिलेला आहे. तर यामध्ये त्या धर्माच्या त्या व्यक्तीला त्या धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. पुढचं कलम आहे 26 व याच्यामध्ये सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांच्या अधीनतेने प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्याच्यापैकी कोणत्याही गटास धार्मिक व धर्मदायी प्रयोजनाकरता संस्थांची स्थापना करता येते. जसं आपण धर्मदाय संस्थांची जी निर्मिती करता येते ते ह्या कलमानुसार आर्टिकल 26(क) नुसार आपण धार्मिक कामासाठी आपल्या संस्था स्थापन करू शकतो. धर्मदाय संस्थांच्या मार्फत आपण आपला कारभार चालू शकतो. त्यानुसार आता आर्टिकल 25, 26, 27 आणि 28 याविषयी धर्म स्वातंत्र्याच्या हक्काच्या विषयी आपण बघितलं. यानंतर सांस्कृतिक व शैक्षणिक हक्काच्या बद्दल आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30 मध्ये या चॅप्टरमध्ये ही माहिती दिलेली आहे. ते आहे अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण. भारताच्या राज्यक्षेत्रात किंवा त्याच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या ज्या कोणत्याही नागरिक गटाला आपली स्वतःची वेगळी भाषा, लिपी वा संस्कृती असेल त्याला ती जतन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण आर्टिकल 29(1) मध्ये केलेले आहे. आर्टिकल 29(2) मध्ये राज्याकडून चालविल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्कही त्यांना असणार आहे. धर्म किंवा पुढचं कलम आहे 30 आर्टिकल 30 नुसार धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा
हक्क असेल आणि त्यानुसार तो तिथे आपल्या धर्माच्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी मुक्त असेल. यामध्ये मग शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना राज्य एखादी शैक्षणिक संस्था धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या एखाद्या वर्गाच्या व्यवस्थापनाखाली आहे या कारणावरून तिला प्रतिकूल होईल असा भेदभाव करणार नाही. एखाद्या धार्मिक व्यक्तीने एखादी धार्मिक संघटना किंवा एखादी NGO रजिस्टर केली तर त्याला सरकार रोखू शकणार नाही. अशा प्रकारचे हे कलम 30 आहे. पुढचं कलम 31 एक विकसित कायद्यांची व्याप्ती म्हणजे संपदांचे संपादन इत्यादी करता तरतूद करणाऱ्या कायद्याची व्याप्ती आहे. एखाद्या कोणत्याही संपदेचे किंवा तिच्यातील कोणत्याही हक्काचे राज्याचे संपादन करणे अथवा असे कोणतेही हक्क नष्ट करणे अथवा त्यांच्यामध्ये फेरबदल करणे किंवा कोणत्याही मालमत्तेचे व्यवस्थापन राज्याने सार्वजनिक हितासाठी किंवा त्या मालमत्तेचे योग्य प्रकारे व्यवस्थापन व्हावे यासाठी मर्यादित कालावधीपुरते आपल्या हाती घेणे. म्हणजे राज्याला अधिकार दिलेला आहे की एखादी सार्वजनिक जसं उदाहरणार्थ रेल्वेचा रूट टाकायचा आहे, ट्रॅक टाकायचा आहे किंवा रोड बांधायचा आहे किंवा एखादा सार्वजनिक उपक्रम करायचा आहे आणि त्याला एखादी जागा अधिग्रहित करायची आहे, परंतु तो प्रायव्हेट व्यक्तीच्या किंवा धार्मिक व्यक्तीच्या मालकीची आहे, तर राज्य अशा प्रकारचा जमिनीचा भूभाग त्या सार्वजनिक उपक्रमासाठी अधिग्रहित करू शकते. त्यामध्ये जसं महामंडळाचे व्यवस्थापन, एजंट, सचिव, कोषाध्यक्ष, व्यवस्थापन संचालक यांचे कोणतेही हक्क अथवा महामंडळाच्या भागधारकाचे कोणतेही हक्क, मतदानाचे हक्क नष्ट करणे किंवा त्यात फेरबदल करणे हे अधिकार राज्याला असणार आहेत. मग त्यानुसार कोणतेही खनिज किंवा खनिज तेल शोधण्याचा किंवा खनिज पदार्थ, मिनरल्स, ओअर्स हे काढण्याच्या प्रयोजनासाठी असलेल्या कोणत्याही कराराच्या, भाडेपट्ट्याच्या किंवा लायसन्सच्या आधारे मिळणारे कोणतेही हक्क नष्ट करणे. अशा प्रकारचे जर सामाजिक उपक्रम जर राज्याला किंवा देशाला जर करायचे असेल तर तो त्या जमिनीचा भाग किंवा जमिनीची मालमत्ता राज्य अधिग्रहित करू शकते. अशा प्रकारचं हे 31 कलम आहे. कलम 32 मध्ये हे पुढचं चॅप्टर आहे कलम 32चं. यामध्ये सार्वजनिक उपाय योजनांचा हक्क, यामध्ये कलम 32(1) नुसार या भागाने प्रदान केलेले हक्क बजावण्याकरता समुचित कार्यवाहीद्वारे सर्वोच्च न्यायालयास अर्ज विनंती करण्याच्या हक्काची हमी देण्यात आलेली आहे. एखाद्या व्यक्तीचा जर फंडामेंटल राईट जर व्हायलेट होत असेल, उदाहरणार्थ आर्टिकल 17 घेऊया आपण, जे अनटचॅबिलिटीचं आहे की अस्पृश्यतेच्या निर्मूलनेचं कलम आहे, परंतु एखाद्या उच्चवर्णीय व्यक्तीने त्याच्या सामाजिक स्थितीनुसार अस्पृश्याला जर काही त्रास दिला, त्याच्यावर अन्याय केला, अत्याचार केला, तर त्याला आर्टिकल 32(1) नुसार सुप्रीम कोर्टामध्ये आपला मूलभूत हक्क कायम राखण्यासाठी न्याय मागण्याचा अधिकार आहे. यामध्ये आर्टिकल 32(2) नुसार या भागात प्रदान केलेल्या हक्कापैकी कोणताही हक्क बजावण्याकरता समुचित असलेले ते निर्देश अथवा आदेश अथवा हेबियस कॉर्पस किंवा देवोपस्थिती, मॅन्डमस किंवा महादेश, प्रोहिबिशन, प्रतिषेध, कोवारंटो, क्वाधिकार आणि सर्शिओरी प्राकर्षण या स्वरूपाच्या प्रधिलेखांसह प्राधिलेख काढण्याचा सर्वोच्च न्यायालयास अधिकार असेल. म्हणजे विशिष्ट प्रकारचे एखाद्या व्यक्तीचे जे अधिकार आहेत ते हक्क व्यक्तीला किंवा राज्याला किंवा देशाला सुद्धा व्यक्तीकडून हिरावून घेता येत नाही. ते जर गेले असतील तर त्या व्यक्तीला सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मागण्याचा अधिकार हा कलम 32(1) आणि 32(2) मध्ये दिलेला आहे. मग याद्वारे सर्वोच्च न्यायालयास प्रदान केलेल्या अधिकारास बाधा न घेता खंड 2 मध्ये खाली सर्वोच्च न्यायालयाला वापरता येतील असे सर्व किंवा त्यापैकी कोणतेही अधिकार अन्य कोणत्याही न्यायालयाला आपल्या अधिकारतेच्या स्थानिक सीमांच्या आत वापरण्यास संसद कायद्याद्वारे अधिकार प्रदान करू शकेल. म्हणजे संसदेच्या मार्फत मग कायदे न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मग संसद त्यावर कायदेसुद्धा करू शकते. या संविधानाने अन्यथा तरतूद केली असेल तेवढी वगळता या आर्टिकल 32च्या अनुच्छेदानुसार हमी दिलेला हक्क निलंबित करता येणार नाही. एखाद्या व्यक्तीची जी हमी आहे, जसं जगण्याचं स्वातंत्र्य आहे, राईट टू लिव्ह आहे, आर्टिकल 19चे जे अधिकार आहेत, 4 अधिकार आहेत, ते अधिकार पण राज्य आपल्याकडून काढून घेऊ शकत नाही. जर राज्याकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून, एखाद्या सामाजिक व्यक्तीकडून किंवा उच्चवर्णीयाकडून जर ते काढून घेतले असतील तर त्याला प्रोटेक्शनसाठी संविधानानुसार
सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मागता येतो. त्यानुसार 32 क मध्ये आर्टिकल 33 मध्ये या भागाने प्रदान केलेले हक्क जे आहेत, सशस्त्र सेवा दलांचे सदस्य किंवा ज्यांच्यावर सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असा दलांचे सदस्य म्हणजे मिलिटरी फोर्सेस वगैरे यांच्याविषयीचे जे हक्क, सेना आणि मिलिटरी एअरफोर्स वगैरे यांच्या हक्कामध्ये किंवा ते लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेत अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचं आर्टिकल 34 जे आहे, या आर्टिकल 34 मध्ये एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात आणला असताना या भागाने प्रदान केलेल्या हक्कांवर निर्बंध ठेवण्याचा अधिकार आहे. मग या भागाच्या पूर्वगामी तरतुदीमध्ये काहीही असले तरी भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये जेथे लष्करी कायदा अंमलात होता अशा कोणत्याही क्षेत्रात सुव्यवस्था राखणे किंवा ती पूर्ववत प्रस्थापित करणे या संबंधात संघराज्याच्या किंवा राज्याच्या सेवेतील कोणत्याही व्यक्तीने किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने केलेल्या कृतीबद्दल संसद कायद्याद्वारे तिचे हानिरक्षण करू शकेल अथवा अशा क्षेत्रातील लष्करी कायद्याखाली दिलेला शिक्षादेश, केलेली शिक्षा, आदेशित समर्पण किंवा केलेली अन्य कृती विधिग्राह्य करू शकेल. म्हणजे एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना या भागामध्ये प्रदान केलेल्या हक्कावर निर्बंध, त्या भागाच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्याकरता विधिविधान किंवा कायदे मंजूर करता येतात. आणि अशा प्रकारचा हा कलम आहे. आणि 35व्या कायद्यामध्ये या संविधानात काहीही असले तरी अनुच्छेद 16 म्हणजे आर्टिकल 16 आणि आर्टिकल 16(3), आर्टिकल 32 म्हणजे 32 आणि आर्टिकल 33 व आर्टिकल 34 याखाली संसदेने केलेल्या कायद्याद्वारे ज्या बाबीसाठी तरतूद करता येईल यापैकी कोणत्याही बाबतीत या भागाखाली जी कृत्ये अपराध म्हणून घोषित केलेली आहेत त्याबद्दल शिक्षा विहित करण्याकरता कायदे करण्याचा अधिकार संसदेत असणार आहे. म्हणजे जर संसदेला असं वाटलं की व्यक्तीच्या हिताकरिता, व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या रक्षणाकरिता, व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराच्या संरक्षणाकरिता जर कायदे करणे गरजेचे असले तर तशा प्रकारचे कायदे संसद किंवा त्या राज्यांच्या विधानसभा, विधान परिषदा किंवा त्यांच्या ज्या सभागृह आहेत हे अशा प्रकारचे कायदे करू शकतात. अशा प्रकारे आर्टिकल 12 ते 35 एकूण 8 चॅप्टरमध्ये विभागलेलं आहे. याचं थोडक्यात विवेचन होतं. आता या विवेचनाच्या बद्दल बाबासाहेबांचं नेमकं काय विश्लेषण आहे याबद्दल आपण आता बोलूया. जसं मी म्हटलं की बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताला जे संविधान दिलं, जसं जे संविधान देत असताना बाबासाहेबांनी 1946 मध्ये 15 मार्च 1946ला स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाचा ग्रंथ दिला होता. यामध्ये बाबासाहेबांनी, ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात, त्यामध्ये राज्य समाजवादाची कल्पना मांडली होती. त्याबद्दलच फंडामेंटल राईट्सची सुद्धा कल्पना बाबासाहेबांनी त्यामध्ये मांडली होती. आणि बाबासाहेबाचं जे संविधानामध्ये ज्या प्रोव्हिजन आलेल्या नाहीत परंतु बाबासाहेबांना ज्या अपेक्षित होत्या त्या म्हणजे बाबासाहेब स्टेट्स अँड मायनॉरिटीमध्ये त्यांनी असं मांडलं होतं की जसं जे सार्वजनिक उपक्रम आहेत किंवा जमिनी आहेत यांचं राष्ट्रीकरण झालं पाहिजे आणि LIC किंवा ज्या इन्शुरन्सेस आहेत की मूलभूत उद्योग आहेत याच्यामध्ये सुद्धा इक्वल प्रोटेक्शन असलं पाहिजे. आणि महत्त्वाची तरतूद बाबासाहेबांना करायची होती जे की करता आली नाही. ती म्हणजे बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जे आहे, राज्याचे मार्गदर्शक तत्व, हे सुद्धा संविधानाच्या फंडामेंटल राईट्समध्ये यायला पाहिजे. कारण काय तर कारण संविधानाचं जे मूलभूत हक्क किंवा फंडामेंटल राईट्स आणि राज्याचे मार्गदर्शक तत्व यामध्ये मूलभूत फरक असा आहे की फंडामेंटल राईट्स आर चॅलेंजेबल इन द कोर्ट ऑफ लॉ. हे कोर्टामध्ये आपल्याला चॅलेंज करता येतात जर ते आपले अधिकार जर व्हायलेट झाले असतील. परंतु डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जी आहेत की राज्याचे मार्गदर्शक तत्व आहेत हे कोर्टामध्ये चॅलेंज करता येत नाही. तर दॅट आर डिपेंड्स अपॉन द विलिंगनेस ऑफ द रुलिंग क्लास. म्हणजे जे सत्तेमध्ये लोक असतील, ज्या मानसिकतेचे लोक सत्तेमध्ये बसलेले असतील ते त्या संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करणार आहेत. म्हणून बाबासाहेबांना हे जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी का फंडामेंटल राईट्समध्ये आणायचे होते कारण यामध्ये कायद्याद्वारे संरक्षण होतं. फंडामेंटल राईट व्हायलेट झाला की लगेच आपल्याला कायद्याच्या मार्फत संरक्षण मिळतं आणि कायदा आपल्याला प्रोटेक्शन पण देतं.
परंतु डायरेक्टर प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीनुसार जे लोक सत्तेत आहेत त्यांच्या विलिंगनेसवर ते अवलंबून असतं. म्हणून बाबासाहेबांचं जे म्हणणं होतं हे कशासाठी करायचं होतं बाबासाहेबांना, तर बाबासाहेबांच्या मनामध्ये जे खास जे बात होती, बाबासाहेब म्हणाले की स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे माझी जीवन प्रणालीची जी तत्त्व आहेत हे मी काही फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेली नाही आहे, तर हे मी माझे गुरु तथागत बुद्धाकडून घेतलेली आहेत. आणि मला बुद्ध धम्मामध्ये हे मूलभूत तत्त्व दिसले. स्वातंत्र्य आहे, समता आहे आणि न्याय बंधुता आहे आणि यामुळे न्याय शक्य आहे. त्यामुळे या तत्वांची अंमलबजावणी जर कठोरपणे करायची असेल तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी हे जर आपण फंडामेंटल राईटमध्ये जर आलं आणि एखाद्या व्यक्तीचं जर आर्थिक त्याला अधिकार मिळाले नाही, आर्थिक सुबत्ता मिळाली नाही, एखाद्या आर्थिक योजनेचा लाभ जर मिळाला नाही तर त्याला त्या समतेनुसार तो अधिकार उपभोगता येणार नाही. जसं की फंडामेंटल राईट्समध्ये तुम्हाला इक्वॅलिटीचा राईट आहे, तर तो राईट मिळवण्यासाठी मग त्याला न्याय मागावा लागतो, तो त्याला मिळतो. परंतु डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये जर त्याला आर्थिक उन्नती करायची असेल आणि ती जर केल्या गेली नसेल तर तो कोर्टात चॅलेंज करू शकत नाही. हा महत्त्वाचा एक भाग बाबासाहेबांच्या मनामध्ये होता. तरीही बाबासाहेबांनी बेस्ट कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड, म्हणजे जे युनायटेड नेशननी ज्याला बेस्ट डॉक्युमेंट इन द वर्ल्ड असं म्हटलेलं आहे, तर अशा प्रकारचं संविधान आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. कारण बाबासाहेबांचं म्हणणं होतं की समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे जे फंडामेंटल राईट्स आहेत, ज्याच्यामध्ये आर्टिकल 14 ते आर्टिकल 23 पर्यंत जे प्रावधान केलेले आहे, याचा अधिकार देण्यामागचा हेतू बाबासाहेबांचा असा होता की हजारो वर्षापासून आलेली जी धर्माची जी गुलामगिरी होती किंवा धर्माच्या नावाने जी आचरण्यात येणारी जी विषम व्यवस्था होती, याला जर तिलांजली द्यायची असेल तर आर्टिकल 14 जे आहे ते 14 कलम हे अतिशय महत्त्वाचं आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ. कारण 2000 वर्षापर्यंत ज्या व्यक्तींवर धर्माच्या नावाखाली किंवा वर्णाच्या नावाखाली त्याच्यावर अन्याय करण्यात येत होता, तो आर्टिकल 14 नुसार एका फटक्यात त्याला त्याच्यापासून संरक्षण मिळालं. आर्टिकल 15 नुसार त्याला धार्मिक मान्यता, लिंगावरचा भेद करता येत नव्हता करता आला. कारण लिंगावरून स्त्री पुरुषमध्ये विषमता असायची, स्त्रीला ही नेहमी गुलामीची वागणूक दिली जायची. आर्टिकल 15नी तिच्या अधिकाराचं संरक्षण केलं. त्यानंतर आर्टिकल 16मध्ये जे वीकर सेक्शन ऑफ द सोसायटी होते, जसे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, आणि आर्टिकल 46मध्ये परत मग ओबीसीज आहेत, यांना संरक्षण दिलेलं आहे. यांना संरक्षण देण्यासाठी काय, तर त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक भागामध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये विकास झाला पाहिजे, म्हणून त्यांना इक्वल प्रोटेक्शनसाठी काही स्पेशल राईट्स दिले गेले. त्यासाठी प्रतिनिधित्व म्हणून आरक्षण देण्यात आलेलं आहे. आरक्षण, बरेचसे लोक असं म्हणतात की आरक्षण हे भिकेसारखं आहे, तर ते तसं नसून ते व्यक्तींच्या संख्येच्या प्रमाणात असलेलं प्रतिनिधित्व आहे. आणि ते का द्यायचं, कारण हजारो वर्षापासून ते वंचित आहेत, त्यांना सोशल स्टेटस नाही आहे. कारण बाबासाहेब या ठिकाणी म्हणतात की जोपर्यंत पॉलिटिकल डेमोक्रेसीचं रूपांतर हे सोशल डेमोक्रेसीमध्ये आणि इकॉनॉमिक डेमोक्रेसीमध्ये होणार नाही, तोपर्यंत भारतीय संविधानाच्या फंडामेंटल राईट्सला काही अधिकार, काही स्वारस्य असणार नाही. कारण आपण बघतो आहोत की स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष झाल्यावरही आणि फंडामेंटल राईट्स असताना सुद्धा अजूनही व्यक्तीला त्याच्या जातीनुसार किंवा त्याच्या स्टेटसनुसारच वागवण्यासाठीची मानसिकता कधीकधी वर डोकं काढते. मग त्याला प्रोटेक्शन देण्यासाठीचं आर्टिकल 14, आर्टिकल 15, आर्टिकल 16 आणि आर्टिकल 17मध्ये मग त्याला कायद्यानुसार अस्पृश्यता जी त्याच्यावर लादली होती ती अस्पृश्यता नष्ट केली. हजारो वर्षापासून जे धार्मिकदृष्ट्या त्याच्यावर जे बहिष्कृत जीवन त्याला जगावं लागत होतं, त्या बहिष्कृत जगण्यापासून आर्टिकल 17मध्ये त्याला पूर्णतः मुक्तता मिळाली आहे. आर्टिकल 18मध्ये याला प्रोटेक्शनसाठी काय केलं, तर ज्या लोकांना विशेष अधिकार होते, राजे महाराजे यांचे अधिकार आणि त्यांचे पदं गोठवले असल्यामुळे त्यांना आर्टिकल 14चे इक्वल स्टेटस मिळालं. जे गरीब लोक आहेत, जे वंचित लोक आहेत, असे लोक अगदी पूर्वीच्या राजे महाराजे किंवा संस्थानिकाच्या सोबत वावरू शकत होते. ते त्यांच्यानुसार त्यांच्यासोबत वोट फ्रँचाईज करू शकत होते, मतदानाचा अधिकार बजावत होते, निवडणुकीला उभे राहू शकत होते. तर ह्या गोष्टी ते आताही करू शकतात. त्यामुळे आर्टिकल 14 ते आर्टिकल 18 नुसार जे
समतेचा अधिकार आहे, अतिशय महत्त्वाचा अधिकार या संविधानामध्ये आपल्याला दिलेला आहे. पुढचा जो अधिकार जो आहे त्यामध्ये जो समानतेचा जो अधिकार, त्याबद्दल स्वातंत्र्याचा अधिकार, आर्टिकल 19 ते आर्टिकल 22 यामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य आहे. मला कुठेही वावरता येतं, राज्यामध्ये देशामध्ये कुठेही जाता येतं आणि त्यासाठी मला माझा फंडामेंटल राईट कोणी व्हायलेट करू शकत नाही. ही स्वातंत्र्याचा अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे. शोषणाचा अधिकार आहे. मग एखादा बालक असतील किंवा स्त्री असेल किंवा यांना शोषणापासून मुक्तता मिळाली आहे, तर अशा प्रकारचे अधिकार देण्यामागची जी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांची होती, त्यासाठी बाबासाहेब असं म्हणतात की पॉलिटिकल डेमोक्रेसीचं सोशल आणि इकॉनॉमिक डेमोक्रेसीमध्ये रूपांतर जर करायचं असेल तर फंडामेंटल राईट्स जे आहेत या फंडामेंटल राईट्सची अंमलबजावणी प्रॉपर व्हायला पाहिजे. जर फंडामेंटल राईट्सची अंमलबजावणी जर व्यवस्थित होणार नसेल तर बाबासाहेब असं लिहितात, बाबासाहेब म्हणतात की इफ डेमोक्रेसी डाईज इट विल बी अवर डूम. जर लोकशाही खतम झाली किंवा संपली तर सामान्य लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. लोकशाहीचा मृत्यू म्हणजे सामान्य लोकांचा मृत्यू असं बाबासाहेब म्हणतात. आणि हे लोकशाहीचा मृत्यू जर होऊ द्यायचा नसेल तर व्यक्तींचे मूलभूत हक्क किंवा फंडामेंटल राईट हे अबाधित राहिले पाहिजे. आणि जर ते हक्क किंवा अधिकार कोणी काढून घेत असेल तर त्याच्या विरुद्ध मग जनतेने, ज्याला संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये वी द पीपल म्हटलेलं आहे की किंवा आम्ही भारताचे लोक एकत्रित येऊ जेव्हा आमच्या हक्कावर आणि अधिकारावर जर कोणी गदा आणत असेल. कारण की डेमोक्रेसीमध्ये समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व ह्या 3 गोष्टी जर नष्ट व्हायला लागेल तर डेमोक्रेसी ही नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून बाबासाहेब समतेला खूप महत्त्व देतात. बाबासाहेब असं म्हणतात की इक्वॅलिटी इज अनादर नेम ऑफ डेमोक्रेसी. समता हे लोकशाहीचं दुसरं नाव आहे. जोपर्यंत समाजामध्ये किंवा सामाजिक लोकशाही प्राप्त होणार नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीला काही अधिकार असणार नाही. तो मतदानाचा अधिकार तर बजावू शकेल, परंतु तो सामाजिकदृष्ट्या जर असमान असेल तर तो व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वाला विकसित करू शकत नाही. त्यासाठी समता ही महत्त्वाची आहे. आणि केवळ समता असून चालत नाही तर त्या समतेला स्वातंत्र्याची जोड असली पाहिजे असंही बाबासाहेब म्हणतात. जोपर्यंत व्यक्ती स्वतंत्र असू शकत नाही तोपर्यंत त्याला समता प्राप्त होत नाही. आणि एखादा व्यक्ती स्वतंत्रही असेल आणि त्याला समताही मिळत असेल, परंतु व्यक्तिमध्ये जर बंधुत्व नसेल तर त्या समतेला आणि स्वातंत्र्याला काही अधिकार राहणार नाही. म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि व्यक्तीमधील समता जर कायम ठेवायची असेल तर व्यक्तींमध्ये बंधुत्व असणं हे गरजेचं आहे. जसं की आर्टिकल 14 ते 18 मध्ये आपल्याला समतेचे अधिकार दिलेले आहेत आणि 19 ते 22 मध्ये हे स्वातंत्र्याचे अधिकार आहेत. परंतु ह्या दोन्ही गोष्टी तेव्हाच शक्य होऊ शकतात जेव्हा या देशाचा प्रत्येक नागरिक स्वतःला बंधुत्वामध्ये बांधून घेत नाही. कारण मी जर एखाद्या उच्चवर्णीय मानसिकतेचा असेल आणि दुसरा व्यक्ती जर हा खालच्या वर्गाचा असेल तर माझी मानसिकता ही त्याच्याविषयी बंधुत्वाचं नातं स्थापन करण्यासाठी नसते. त्यामुळं कायद्यामध्ये कितीही लिहिलं असलं, कायद्यामध्ये फंडामेंटल राईट्समध्ये किती असलं तरी बाबासाहेब असं म्हणतात की जोपर्यंत व्यक्तीमध्ये बंधुत्वाचं नातं असणार नाही तोपर्यंत त्याच्या समतेला आणि स्वातंत्र्याला अधिकार नसणार आहे किंवा त्याला काही व्हॅल्यू असणार नाही. म्हणून डेमोक्रेसीमध्ये समता, स्वातंत्र्य याच्यासोबत बंधुत्व सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि बंधुत्व निर्माण केव्हा होईल तर जेव्हा देशाचे प्रत्येक नागरिक स्वतःला वी द पीपल समजतील, आम्ही भारताचे लोक समजतील आणि देशाला राष्ट्र बनवण्यासाठी जे शपथ घेतील किंवा ते ठरवतील की या देशाला आम्ही आता राष्ट्र बनवतो आहे. कारण बाबासाहेब संविधान सभेमध्ये असं म्हणतात आणि अनेक ठिकाणी उल्लेख करतात की जे लोक भारताला एक राष्ट्र असं समजतात ते लोक भ्रमात आहेत. वी आर नॉट नेशन येट. आम्ही अजूनपर्यंत राष्ट्र नाही आहोत. कारण राष्ट्र असण्यासाठी काय गरजेचं आहे तर राष्ट्र असण्यासाठी राष्ट्रांच्या नागरिकांमध्ये वी द पीपलमध्ये समतेचं वातावरण असलं पाहिजे. वी द पीपलमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार एकमेकाला त्यांनी बहाल केला पाहिजे. आणि केवळ स्वातंत्र्य आणि समता असून चालत नाही
तर वी द पीपलनी आपली जबाबदारी समजली पाहिजे की माझ्या भारताला किंवा माझ्या राष्ट्राला, देशाला राष्ट्र जर बनवायचं असेल तर मी स्वातंत्र्य आणि समतेसोबत बंधुत्वाने इतरांशी वागेल. हे 3 तत्व जर ज्या देशामध्ये असतील तरच ते राष्ट्र हे राष्ट्र होऊ शकतं, असं बाबासाहेबांचं विधान आहे. त्यामुळं बाबासाहेब जे म्हणतात की वी आर नॉट नेशन येट, अजूनपर्यंत आपण राष्ट्र बनलेले नाही आहात, वी आर नेशन इन द मेकिंग, आपण राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आहोत. म्हणून ज्या स्वातंत्र्यानंतर 70 वर्षामध्ये ज्या 2-3 पिढ्या झाल्या, या 2-3 पिढ्यांची किंवा वी द पीपलची जिम्मेदारी होती, जबाबदारी होती किंवा त्यांचं कर्तव्य होतं. जसं की आर्टिकल 51 मध्ये व्यक्तींचे कर्तव्य दिलेले आहे, ड्युटीज ऑफ द सिटिझन्स. जसं मी माझ्या स्वातंत्र्यासाठी, समतेसाठी, बंधुत्वासाठी, माझ्या फंडामेंटल राईटसाठी मी कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी जातो, त्याच प्रकारे आर्टिकल 51 क नुसार माझी वी द पीपल म्हणून किंवा माझी नागरिक म्हणून ही पहिली जिम्मेदारी आहे, पहिली जबाबदारी आहे की काय मी त्या तत्वांचं स्वतः आचरण करतो. जर मी या तत्वांचं आचरण जर करत असेल तरच मला अधिकार आहे की इतर व्यक्तींना मी खरोखरच मी माझ्या इतर व्यक्तीकडून मी संरक्षण मागतो किंवा नाही. मला जर इतर व्यक्तीकडून धोका असेल किंवा काही व्यक्तीकडून जर मला आणखी काही भीती असेल, ही जर मला कळायची असेल तर सर्वप्रथम मी स्वतःचे कर्तव्य बजावले पाहिजेत. मग मी माझे कर्तव्य आणि माझ्या ड्युटीज जर बजावल्या लागेल आणि हे सर्व एकत्रित करून मी वी द पीपलमध्ये समाविष्ट होईल. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, प्रत्येक व्यक्ती म्हणून मी स्वतः जेव्हा स्वतःला समजेल तेव्हा या देशाची बंधुत्वाकडे वाटचाल होईल आणि तेव्हा हा भारत देश किंवा हे राष्ट्र बनण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करेल. या गोष्टीचं जर आपण आजच्या परिप्रेक्षेमध्ये किंवा आजच्या वर्तमानामध्ये जर ॲनालिसिस करायला गेलो तर काय मला सांगा की आज आपण राष्ट्र म्हणून निर्माण झालो आहोत काय? आज आपण दिवसागणिक हजारो प्रकारचे अन्याय अत्याचार बघतो. सामाजिकदृष्ट्या अनेक लोकांवर अन्याय अत्याचार करण्यात येतात. आर्थिकदृष्ट्या कोणाला त्याच्या हक्कापासून, आर्थिक अधिकारापासून वंचित ठेवण्यात येते. कधी न्यायालयाकडून पण एका विशिष्ट पद्धतीने त्याच्याविषयी वेगळी भावना ठेवून, प्रिजुडाइज माइंड ठेवून त्याला न्याय देण्यात येतो. अशा वेळी मग आपल्याला वाटायला लागतं की खरंच आपण राष्ट्र म्हणून निर्माण झालेलं आहोत काय? आणि बाबासाहेबांना जी अपेक्षा होती की भारत एक राष्ट्र व्हावं आणि जगामध्ये प्रगतिशील म्हणून हे राष्ट्र पुढे यावं, हे राष्ट्र आपण बनवलेलं आहे काय? तर येईल की नाही, अजूनपर्यंत ठरवेल की मला या देशाचा खराखुरा नागरिक जर बनायचा असेल तर माझी जबाबदारी आहे की मी माझ्या संविधानामधील जे मूलभूत हक्क आहेत, संविधानामधील जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे, राज्याचे मार्गदर्शक तत्व आहेत, या व्यवस्थेला मी प्रामाणिकपणे अंगीकारेल. आणि ज्या दिवशी मी या संविधानाला मानेल किंवा अंगीकारेल त्याच दिवशी म्हणून एक मी सक्षम नागरिक म्हणून या देशामध्ये वावरू शकेल. ही गोष्ट प्रामुख्यानं आपण लक्षात घेण्याची गरज आजच्या परिप्रेक्षामध्ये किंवा आजच्या या वर्तमानामध्ये आपली ही मूलभूत गरज आहे असं मला वाटतं. त्यामुळे बाबासाहेबांनी जे संविधान आपल्याला दिलेलं आहे आणि ज्या संविधानामध्ये आपले जे मूलभूत अधिकार किंवा फंडामेंटल राईट्स प्रोटेक्ट केलेले आहेत, हे अधिकार जर आपल्याला प्रोटेक्ट केलेले आहेत तसेच कायम ठेवावे असं वाटत असेल तर आपण या देशाचं एक सुज्ञ नागरिक झालो पाहिजे आणि या राष्ट्राला, भारताला एक राष्ट्र म्हणून निर्माण केलं पाहिजे. जर आपण असं करू तरच आपल्या देशामध्ये बाबासाहेबांनी दिलेले जे संविधानातले जे मूलभूत अधिकार आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत, ते मला पूर्णपणे प्राप्त झालेले आहेत. त्याबद्दल मी संविधान निर्मात्याला आणि संविधान सभेच्या सर्व लोकांना मी मनापासून धन्यवाद देईल. एवढं मी या प्रसंगी बोलतो. मला आयोजकांनी इथे बोलावलं त्याबद्दल बहुजन संघटक विशेष या टीमचं, सर्वांचं मी आणि तसेच सर्व श्रोत्यांचं मी इथे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि माझं इथे हे प्रबोधन संपवतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.